नमस्कार. राजकारण नकोच रे बाबा, खरंच नको ते राजकारण. कुठच्याही एकापेक्षाचं लेबल लावायचं आणि साहेब सांगतात म्हणून कुठचीही चुकीची गोष्ट करणं मुळात मला पटत नाही. शाळा आणि कॉलेजमध्ये जातीय वर्गीकरण कधी आपण केलंच नाही. माणुसकी फक्त एकच जात मानली. आंदोलनाच्या वेळी कळालं की मराठा काय असतो. तेव्हा कुठेतरी कानामागून एक शब्द गेला, 96 कोळी मराठा. पर्सच्या कप्प्यात कुठेतरी चिटकुरा पडून असतो ना, तसाच मनाच्या कोपऱ्यात जरा डोकावून पाहिलं तेव्हा कळालं आपण 96 कोळी मराठा आहोत. पूर्वजांची आठवण आणि अभिमान तसाच्या तसा फडकत होता. मुद्दाम कोणी लक्ष दिला नव्हता, कदाचित मी नाही, पण तो ताठ मनाने उभा होता, म्हणजे तो 96 कोळी मराठा. 96 कोळी मराठा हे लेबल अजूनही अस्तित्वात आहे हे मला इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या वेळेस कळालं. फीज काउंटरवर जेव्हा इतर लोक 3 ते 5 हजारचा डिमांड ड्राफ्ट घेऊन उभे होते, तेव्हा मी मात्र 1,05,000 फीज टप्प्याटप्प्याने भरली. डिस्टिंक्शन असून सुद्धा हा दुर्व्यवहार का झाला? काय तर म्हणे आम्ही 96 कोळी मराठा. तेव्हा खरं सांगू एवढी चीड आली ना, असं वाटलं का होतं पण 96 कोळी मराठा. पण त्याही गोष्टी आनंदाने स्वीकारल्या, कारण महाराजांच्या काळातले आपले पूर्वज क्षत्रिय लढवय्या होते आणि स्वराज्यासाठी लढले. हे सगळं ठीक आहे. आरक्षण आणि जात या विषयावर मला माझं मत मांडायचं नाही, कारण मला त्यातलं ज्ञान कमी आहे असं मी समजते. 50% आरक्षण आणि त्यात अजून वाढ करून जर द्यायची असेल तर तो निकाल हायकोर्टापर्यंत जाणार आणि कोर्ट डिसिजन आपल्या बाजूने देईलच ह्याची संभावना कमी आहे. आणि जर मिळालं आरक्षण तर असा कितीचा फायदा होणार आहे ह्याचं मात्र ज्ञान नाहीये. जर आरक्षण 50%च्या वर गेलं तर मेरिट या गोष्टीला काहीच मोल नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल. मोदीजी सतत या 4 जातींना प्राधान्य देत आलेत. एक म्हणजे गरिबी, स्त्री, युवा आणि किसान. ज्याला जी गरज आहे ती गोष्ट त्याला मिळायला पाहिजे असं मलाही वाटतं, तुम्हालाही वाटत असेल. मग ती गोष्ट लागू केली पाहिजे. सतत कोणतरी सांगताय म्हणून डोके पुढे करून घ्यायचं, त्याच्याबरोबर चायचं नाचायचं, ह्या तुम्हाला गोष्टी पटतायत का? अर्थात त्या गोष्टीचा कोणाला तरी फायदा होईल तर आम्हाला काय नुकसान होईल असं हेच नाहीये, पॉइंट ऑफ व्ह्यूच नाहीये, कारण आपण मेरिटवरती आलो. 96 कोळी मराठ्याचा जर कुणबी मराठा किंवा इतर जातींमध्ये जर समावेश झाला तर मनाच्या त्या कोपऱ्यात उभा असणारा तो जो 96 कोळी मराठा आहे तो कोसळून पडेल. मराठा एकच आहे, त्यात विभागणी कधी झालेली नव्हती अद्याप तरी, पण ते आंदोलनानंतर जाणवलं. आपण म्हणतो ना छाती ठोकपणे, 1 मराठा लाख मराठा. तो मराठा कुठे? उलट तो आंदोलनामध्ये फुटला गेला. आतापर्यंत चालत आलो ना आपण, चाललो कशाला, धावलो म्हणू आपण. इतर लोक चालत होते तिथे आपल्याला धावावं लागलं आणि धावून त्या गोष्टी मिळवल्या लागल्या. मग ती आरक्षणाची गाडी आता घेऊन कशाला धावायचं? इथून पुढे स्वाभिमानाने धावूच की, पण आरक्षणाची काठी घेऊन नाही. कुणबी व इतर जातीचं लेबल लावून त्याचं फळ कदाचित चाकता येईल, पण मग 96 कोळी मराठा चिरडला जाईल. कमसे कम आपला स्वाभिमान गमवू नका. 96 कोळी मराठ्याला चिरडू देऊ नका. पुन्हा एकदा सांगते की मला जाती वर्गीकरण करायचं नाही, अद्याप केलेलंही नाही, पण हे मुद्दामच सांगावं लागतंय की हो, मी 96 कोळी मराठा. धन्यवाद.